हे बघा, आपण जो प्रश्न विचारला आहे, मी पक्ष प्रवेशाला जात असताना माझ्यासोबत पनवेल, उरण आणि खालापूरची विशेषतः महानगरपालिका, नगरपालिका याचे जे सध्या असलेले नगरसेवक ते तुम्हाला दिसतीलच. त्याच्यासोबत जिल्हा परिषद सदस्यसुद्धा आपल्यासोबत दिसतील, माझ्यासोबत दिसतील, पंचायत समितीचे सदस्य दिसतील, सरपंच दिसतील, अनेक ग्रामपंचायत सदस्य दिसतील, विविध संस्थांचे पदाधिकारी अध्यक्षसुद्धा आपल्याला दिसतील आणि माझ्यासोबत जे असतील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तीसुद्धा त्या दिवशी आपल्याला पक्षप्रवेशाच्या वेळी दिसतील. ते आज मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते रामशेठ ज्या दिवशी आम्हाला हे करतील संध्याकाळी कळवणार आहेत का कोण येतील किंवा काय कसं आहे, त्यावेळी हे करतील. कारण आज 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 तुम्हाला आकड्यात मी सांगू शकत नाही. तुम्हाला ते दिसणार आहेत त्या दिवशी. आम्ही तुम्हाला तो कागदच देऊ समोर सर्व मंडळीला किती आकडा. एक गोष्ट आपल्याला सांगतो, निश्चित दुःख होतो सर्व मंडळीला सोडून जाताना, पण हे जात असताना सत्तेच्या प्रवाहामागं जाण्याचा हेतू एकच आहे का जनतेची कामं होणं फार गरजेचं आहे. का शेवटी जनता मोठी आहे. जे मात्र एकटा काय मोठा नाही, त्याच्या स्वार्थाकरता जात नाही, पण जनतेच्या प्रश्नांकरता आम्हाला हा पक्ष प्रवेश करावा लागतो. मला खरोखर मी 29 तारखेला ज्या दिवशी याच्यातून बाहेर पडलो आपल्या महाविकास आघाडीतून, त्याच्यानंतर माझी मनबदली करण्याकरता फक्त एवढंच सांगत होते की आपण मंडळी थांबावा, आणखी आपण विचार करू. पण त्याच याच्यामध्ये 2-2.5 तास मीटिंग चालल्यानंतर लोकांनी जे जे प्रश्न विचारले ते मी त्यांना त्याचं उत्तर दिल्यानंतर ते सुद्धा भावूक झाले की माझ्यावर काहीतरी अन्याय होतो. त्या पद्धतीने मी त्या दिवशी जाहीर केलं का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो. आणि मला दुःख हेच होतो का मी 47 वर्ष एका पक्षाने मला भरपूर मान सन्मान दिला. पनवेल या नगरपालिकेचा डायरेक्ट नगराध्यक्ष 74 साली पाटील साहेब झाले होते, त्याच्यात दिबा पाटील. त्याच्यानंतर मी 2000 साली झालो. एवढा मोठा मला मान दिला होता. सिडकोचा डायरेक्टरसुद्धा त्याचवेळी मला दिला होता. हे पक्षाने मला भरपूर दिला आहे, जनतेने भरभरून प्रेम दिला आहे. याच्यापेक्षा ते जाताना दुःख होतं. पण शेवटी कुठंतरी जसं आता विचारलं मला आपल्या पत्रकारांनी का तुमचा मान सन्मान जो झाला नाही, अपमान झाला. अपमानाचा विषयच असा आहे का आम्ही सध्या ज्या पार्टी ऑफिसमध्ये बसत होतो ती बिल्डिंग डेव्हलपमेंटला गेल्यानंतर त्या बिल्डिंगचा काम पूर्ण झाला. मग त्याचा आपण 30 तारखेला हे ठेवला होता उद्घाटन नवीन ऑफिसचा. त्यावेळी मला कोणीही सकाळी फोन केला नाही नेहमीच्या पद्धतीप्रमाणे. पण मी जसा जाहीर केला 29 तारखेला का मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, आमच्या नेते मंडळींनी सांगितलं का आम्ही महाविकास आघाडीसोबत आहोत. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसचा उद्घाटन होता, त्या ऑफिसमध्ये मला बोलवलासुद्धा नाही. तरी पण मी माझा प्रेम म्हणून दुपारी 1:30 वाजता ऑफिसला गेलो. मी तिथं गणेशाच्या पूजनाला नमन केलं आणि मी तसाच बाहेर आलो.